नमस्कार मित्र, सुने आज नायरानी बातम्या. चांदीना भाव वाढीले ब्रेक, 12,500 रुपयांनी भाव कमी होईना. उपराष्ट्रपती राधाकृष्णन अजिंठा लेणीला भेट देणार शेतस. क्लीन स्वीपसाठी भारत सज्ज. आता सैन्य दलांना मिळणार आत्मघातकी ड्रोन क्षेपणास्त्रे. पदवी प्रवेशसाठी आता राष्ट्रीय सीईटीनी तयारी व्हावशे. राष्ट्रीय लेवलले एकच सीईटी पदवी परीक्षासाठी वही. आता एआयना मदतीतून शवविच्छेदन करता येवावशे. चिरफाड न करता मृत्यूनं कारण समजी शकी. वैष्णोदेवी यात्रेकरूसना संख्यामा यंदा घट. महाराणी अहिल्याबाई होळकर यासना जीवनवर बनणार बायोपिक. मुंबईमा 31 डिसेंबरले भुयारी मेट्रो रात्रभर धावणार. नववर्ष सुट्ट्यानिमित्त सप्तशृंगी मंदिर 5 दिवस 24 तास उघडं राहील. एमपीसीना अध्यक्षपदी विवेक भीमनवार यासनी नियुक्ती. पैसा बाजार येस बँकनं क्रेडिट कार्ड लॉन्च व्हयनं. भूतानना 22 वर्षीय फिरकीपटू सोनम यशनी क्रिकेटमा इतिहास रचा. एक T20 सामनामा 8 बळी लेणारा तो दुनियाना पहिला गोलंदाज बनना. अमेरिकामा पहिल्यांदा 14 वर्षाखालील पोरेसले व 79 वर्षावरील म्हातारासनी बायोमेट्रिक तपासणी व्हावशे. अमेरिकामा एंट्री करानी आते प्रक्रिया एकदम कडक व्हयजाले. अनंत अंबानी यासनी शिर्डीमा साई संस्थानले 5 कोटीनी देणगी दिधी. JEE व नीट प्रवेश परीक्षासमा बायोमेट्रिक हजेरीना वापर व्हावशे. या होतात मित्र सोनी आयरानी बातम्या. ऐकाने 2 जणले वाट लावा. धन्यवाद. थँक्यू.